तर काल कथा ऐकायला नाही भेटली जास्त, म्हणून आम्ही आज सकाळी सकाळीच निघालो होतो कथा ऐकायसाठी. मध्ये गेल्यानंतर कळालं की खूप जास्त गर्दी आहे. मला असं वाटलं की वैजापूर अख्खंच्या अख्खं आलं आहे की काय. म्हटलं जाऊ दे. डेकोरेशन बघितलं आणि थोड्याच वेळामध्ये गुरुजीसुद्धा आले आणि त्यांनी विठ्ठल नामापासून सुरुवात केली. याचा मी पूर्ण व्लॉग टाकलेला आहे यूट्यूबला, तो जाऊन तुम्ही बघा नंतर. मग लास्टची आरती केली आणि आम्ही तिथून निघालो. पण निघाल्यानंतर कळालं की आमच्यासोबत एक बाई होती ती हरवली. आणि ती एवढ्या गर्दीमध्ये कधी हरवली आम्हाला आमचंच कळलं नाही. मला तर इथे सेम फिलिंग येत होती की मी वारीमध्येच चालते. कारण की आम्ही 3 किलोमीटर चालत आलो पुढे. आणि नंतर फायनली काका भेटल्यामुळे मग मी काकांच्या पाठीमागे बसून आली घरी. घरी आल्यावर मला या छोट्याशा माऊने स्वागत केलं आणि मी परत गेलो शेतामध्ये. शेतात गेल्यावर पळायतच सुटलो आम्ही, कारण की खूप जास्त पाऊस आला होता. पाऊस निवळल्यानंतर मग बाहेर येऊन बघितलं तर एकदम छान गार वारं सुटलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो पटापटा घरी, कारण की परत पाऊस यायचा अंदाज आला होता. आणि हे जे ड्रॅगन फ्रूट्स आहेत ते काकांच्या शेतातले आहेत. सो तिथूनच आम्ही ओरिजिनल ड्रॅगन फ्रूट्स आणलेले आणि आम्ही खात होतो. संध्याकाळ झालेली त्याच्यामुळे मी गच्चीवर येऊन बसली होती, कारण की मला गावाकडचे संध्याकाळ खूप आवडते. तो छान थंडगार वारा आणि ते ढग छान दिसत होते. आणि हे एन्जॉय करता करता रात्र कधी झाली मला समजलंच नाही.